तन्वी, एक मुलगी गावावरून येते. ती आईवडिलांच्या अपोजमध्ये जाऊन या इंडस्ट्रीत पाय ठेवते. तिला बऱ्याच लोकांची टोमणे खावे लागतात, आईवडिलांना खावे लागतात. तरीही ती इतकं छान नाव करते. एका सीरियलमध्ये काम करते. आणि त्या सीरियलमध्ये तिच्यासोबत फार वाईट होतं आणि ती मालिका सोडते. आणि आता तिच्याकडे नवीन प्रोजेक्ट येतो. या सगळ्यांमध्ये हे खूप तुझं लाईफ या 25 वर्षात अपपेक्षा मला डाऊन जास्त वाटलं इमोशनली. प्रोफेशनली तू अपच होतीस, इमोशनली फायनान्शियली थोडे डाऊनफॉल मला दिसत आहे. हो. या एकाही पॉइंटला असं नाही वाटलं चूक केली मी इथे आले, किंवा मी का आले, किंवा मी काहीतरी वेगळं करू शकले असते, असं एकदा तरी वाटलं? बऱ्याच वेळा वाटलं. बऱ्याच वेळेस वाटलं मला की मी चूक केली आहे. मी कदाचित या इंडस्ट्रीसाठी बनलेच नाही आहे, कारण माझा स्वभाव मला नाही आवडत हल्ली कोणी मला काही बोललेलं, किंवा मी खूप जास्त माझ्या नावाला जपते की माझ्या नावावरती डाग नाही लागले पाहिजे. सो निगेटिव्ह बोलणारे पण खूप असतात, पण मी त्यांचा विचार नाही करत, कारण माझ्या मम्मीला मी सगळं खरं सांगूनच गोष्टी करत असते. सो बऱ्याच वेळेस असं वाटलं की मी इंडस्ट्रीसाठी नाही बनली आहे वगैरे. पण मला पप्पांनी सांगितलेलं एक विधान नक्की आठवतं त्या वेळेस, की पाण्यात पडलीस ना तर हातपाय मार, बुडू नकोस, आणि ज्या गोष्टीमध्ये हात घालतेस ना त्याच्यावरती वर्चस्व मिळव. मग जर तू भिकाऱ्याचा रोल करतेस तर एवढा ताकदीने कर की भिकारीच तुला नाव पडलं पाहिजे. रे बघ ती भिकारी, त्याच्यातली लीड म्हणून पण नाही, भिकारी म्हणून ओळख निर्माण कर, पण कर. सो मला जेव्हा जेव्हा गिवअप करावं असं वाटलं ना तेव्हा तेव्हा मला पप्पा आठवले की मी करू नाही शकलो. पप्पा माझे सिंगर होते, पण त्यांना त्यांच्यावरती खूपच बर्डन असल्यामुळे संसाराचं इकडचं तिकडचं, त्यामुळे पप्पांनी स्वतःचं स्वप्न पूर्ण नाही केलं. मग माझं असं झालं की नाही, पप्पांना मी बोलली आणि पप्पांनी मला सांगितलं आहे की जर तू ही गोष्ट करतेस, जोपर्यंत टोकाला नाही पोचतेस ना, उंची गाठत नाही, शिखर गाठत नाही आहेस, तोपर्यंत तुला प्रयत्न हे करायचेच आहेत आणि नाही गिवअप करायचं कोणामुळेच. सो जेव्हा जेव्हा मला कानावरती बऱ्याच गोष्टी आल्या, माझं नाव खराब केलं गेलं गावातसुद्धा माझ्या, की अरे ही तर अशीच आहे. बघ, माणूस कपड्यांवरून जज नाही होऊ शकत. आज मी तुझ्यासमोर साडी घालून इंटरव्ह्यू देईन आणि खूप देवदेव करेन म्हणून मी चांगली आहे हे कधीच प्रूव्ह नाही होऊ शकत, कारण मी मनातून किती घाण आहे ना हे मला माहीत असेल. पण जर मी तुझ्यासमोर उद्या उठून छोटे कपडे घालून इंटरव्ह्यू देते आणि देवदेव पण नाही करत आहे ना, पण मला माहिती आहे मी काय स्ट्रगल केलं आहे, मी किती चांगल्या वेने तुझ्यासमोर इथपर्यंत पोहोचली आहे आणि मी काय बोलते आहे हे मला माहिती आहे. सो कपड्यांवरून जे जज केलं जातं माणसांना, हे मला पूर्णपणे डोक्यात जातं की ही असे कपडे घालते म्हणजे ही कॅरेक्टरलेस आहे, ही असं बोलते म्हणजे ही कॅरेक्टरलेस आहे. ठीक आहे, मी उद्या छोटे कपडे घालते आणि देवदेव करते म्हणजे मी चांगली होईन का? नाही. तुम्ही देव नाही बघणार, तेव्हा तुम्ही काय बघणार? कपडे. चांगली गोष्ट तुम्ही बघताय का? नाही. देव ही चांगली गोष्ट आहे, मीच करते, पण तुम्ही ते नाही बघणार, तुम्ही बघणार छोटे कपडे. मग मी साडी प्लस देवदेव केलं म्हणजे मी चांगली आहे बाबा, पण त्या साडीच्या पाठीमागे किती गोष्टी केल्यात हे तुम्ही नाही बघणार. सो ह्या गोष्टीवरती मी खूप ट्रोल झाले माझ्या गावात. म्हण आत्ता माझ्या गावातले लोक बरेच, त्यांना माझी ह्या म्हणजे कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आली हे कळल्यानंतर शांत आहेत वगैरे. पण माझ्या आईने, हॅट्स ऑफ माझ्या आईला, इतकं सगळं ऐकून सुद्धा माझी आई परत माझ्या पाठीमागे उभी राहते की ठीक आहे, तू आम्हाला सांगून सगळं करतेस ना, ठीक आहे. मी घालते ना, मी छोटे कपडे सुद्धा घालते, मी पूर्ण कपडे सुद्धा घालते, पण कपड्यांवरती काय आहे ग, जनरेशननुसार जसा देश तसा वेश. मी गावात जाऊन घातलेत का कपडे? तर नाही, मग ते नाही दिसणार. पण मी गावातल्या लोकांच्या पाठीमागे ते कपडे घालते आणि इन्स्टावरती पोस्ट करते, त्याच्यावरती ट्रोल. बघितलं का, उदय कोलतेची पोरगे छोटे कपडे घालते आणि फिरते, पण मी माझ्या त्या इव्हेंटमध्ये साडी घालून नव्हते जाऊ शकत. तो आम्हाला ड्रेस कोड होता की हे कपडे आहेत, हा ड्रेस कोड आहे, त्याला तोडून मी जाऊ का? बरं, जसं आहे तसं वागू देत मला. मी सारखं बॅनर लावून फिरावं का की मी कॅरेक्टरलेस नाही आहे, मी चांगल्या वेनेच पुढे गेली आहे, किंवा मी चांगलीच आहे हे मी सारखं सांगावं का? मी कुठल्याच हा माझा पहिला इंटरव्ह्यू, आई शपथ सांगते, स्वामीं शपथ, हा माझा पहिला इंटरव्ह्यू आहे जिथे मी खूप ओपनली बोलतेय सगळ्या गोष्टी. मी कधीच स्वतःला डिफेंड पण नाही केलं. कपड्यांवरून मला लोक बोलले आहेत, माझ्या स्ट्रेट बोलण्यामुळे लोक मला बोलली आहेत, किंवा ही अशीच बोलते अशीच. मी नाही बोलली, मी आज ओपनली बोलते या गोष्टी. मी या गोष्टी खूप सहन केल्यात.
खूप सहन केल्यात. जर मी सांगायला गेले नंतर दिवस कमी पडेल आपल्याला. इतक्या गोष्टी मी सहन केल्यात. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.